नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण स्ट्रीट फूड स्टाईल अंडा मसाला पाव बघूया. एकदम बटरी आणि चीझी. तर चला मग आपण माझ्या किचनमध्ये बघूया आज मसाला अंडा पाव. इथे मी आता एका भांड्यामध्ये पाणी तापायला ठेवलं आहे. त्यात 1 चमचाभर मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्यामुळे आपली जी अंडी असतात ती सालं अगदी पटकन त्याची सोडली जातात. आणि मी अंडं उकडताना कसं करते की असं एक डाव किंवा वगुरळं घेऊन त्यातनं अंडी घेऊन हलकीशी सोडते, म्हणजे ती तडकत नाहीत, कारण पाणी ऑलरेडी उकळलेलं आहे. मग अंडी एकदम छान व्यवस्थित उकडली जातात. तर अशी ही आता मी 5 ते 6 अंडी घालून याच्यामध्ये उकडून घेते. तुम्ही बघू शकता इकडे आपले आता मी ही 6 अंडी उकडायला ठेवते. थोडीशी तयारी आपण केलेली असली की पटापट हे अगदी बनतं. एकदम फास्ट बनणारी डिश आहे, पोटभरीची पण आहे आणि कधीतरी चिटिंग करायला काय हरकत आहे ना. म्हणजे बटर आणि चीज, नेहमीच काय वरण भात भाजी चपाती खायची. तर हे पहा, इथे मी अंडी पण आता व्यवस्थित उकडून साफ करून घेते. पटापट सोलली जात आहेत. इथे मी त्याचे असे मध्ये भाग करून घेतलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 12 पीसेस आपल्याकडे तयार आहेत. इथे मी बारीक फाईन चॉप कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर ही तयारी करून घेतले. इथे आता आपण लादी पाव घेतलेले आहेत आणि आपल्याला लागणार आहे यासाठी बटर, चीज आणि काही बेसिक मसाले. दॅट्स इट. तर बेसिक मसाल्यांमध्ये मटण किंवा चिकन मसाला हा घ्यावा. आता अजून एक टीप म्हणजे जर आपल्याला हे अंडं न घालता करायचं असेल तरीही खूप छान लागते याची टेस्ट. तुम्ही नक्की करून बघा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आता आपला बटर पण तयार आहे. तर मी तुम्हाला जसं सांगितलं की अशी तयारी करून आपण ठेवायची, म्हणजे अगदी 5 ते 6 मिनटामध्ये आपली डिश तयार होते. इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये मी बटर घालून घेणार आहे. जरा पॅन गरम झाला की त्यात लगेचच आपण बटर घालून घ्यायचं आहे. आता गरमी असल्यामुळे बटर ऑलरेडी असं मेल्ट झालेलं आहे, जास्त काय आपल्याला वेळ जात नाही त्याच्यामागे. तर इथे व्यवस्थित मी बटर आधी लावून घेतलेलं आहे. बटर छान मेल्ट झालं आहे. आता आपल्याला यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर इथे मी आता पहिले घालून घेणार आहे हळद, थोडंसं तिखट, कोथिंबीर घालायची आहे थोडीशी, आणि आपण यामध्ये चिकन मसाला घातला आहे. कुठल्याही कंपनीचा आपल्याला इझिली मिळतो चिकन मसाला किंवा मटन मसाला, जो अवेलेबल असेल तो घालू शकता तुम्ही. आणि ज्यावेळेस आपल्याला व्हेज करायचं असेल ही डिश, त्यावेळेला आपण पावभाजी मसाला घालायचा. तर इथे मी आता हा सगळा मसाला व्यवस्थित परतून घेते. त्याला अजून खरं तर बटरची गरज लागणार आहे, कारण की आपल्याला थोडंसं सेमी थिक हवं आहे. यात मी थोडं मीठही ॲड केलेलं आहे. मीठ खूप घालायचं नाही, कारण आपण ह्याच्यात चीज वापरणार आहोत, बटर वापरणार आहोत. तर ऑलरेडी त्यामध्ये मीठ असतंच, त्यामुळे मीठ जास्त घालायचं नाही. मी अगदी 1-1.5 चिमूटभर घातलेलं आहे. हे सर्व आपण छान परतून घ्यायचं आहे. आणि आता यावर आपण जी उकडलेली अंडी आहेत ती अशी उलटे करून ठेवून द्यायची, त्याला जेणेकरून सगळ्याला मसाला व्यवस्थित हा लागेल. थोडंसं माझ्या हातामुळे डिस्टर्ब होईल, मला
माझ्या लक्षात आलं नाही, कॅमेरा चालू होता आणि मी आपली बिनधास्त म्हणजे कॅमेऱ्याचा अँगल बरोबर नव्हता हे माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. पण तुम्हाला तरी जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवते आहे. तुम्ही जेव्हा लाईक करता व्हिडिओला त्यावेळेस एक हाईपचा ऑप्शन येतो. ते हाईप तुम्ही नक्की करत चला, म्हणजे त्या पॉईंट्सचा मला थोडाफार का होईना उपयोग होऊ शकतो. अजून काय उपयोग होतो मला माहीत नाही आहे, पण हाईपचं ऑप्शन असतं ते प्रेस करा. एका व्हिडिओला तुम्ही 3 वेळा हाईप करू शकता किंवा एका आठवड्यात 3 वेळा तुम्ही हाईप करू शकताय. तर इथे आपण अशी ही अंडी परतून घेतलेली आहेत. आता मी यातली 4-5 अंडी बाजूला काढून ठेवते. सध्या आपण 2-2चं करूया. 2 अंड्यांचे पीसेसमध्ये आपण चालू करूया आणि बाकीचे लागतील तसे तसे करून घेऊया. तर इथे मी आता ही सर्व अंडी काढून ठेवलेत आणि 2 फक्त बाजूला ठेवून दिलेत. या तव्यामध्ये आता पुन्हा आपल्याला बटर घालायचं आहे आणि सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे. इथे मी आता बटर घालून घेतलं आहे. हळद, तिखट, थोडासा चिकन मसाला. आता मी मीठ नाही घालत आहे कारण उगाचच खारट होईल सगळं नाहीतर. आणि भरपूर कोथिंबीर अशी पुन्हा एकदा मस्त परतून घ्यायचे. कोथिंबीर थोडी जास्तीची घातली नाही यात की खूपच छान टेस्ट इन्हॅन्स होते. तर आपण जे पाव आहेत मी आधीच इथे कापून ठेवलेले आहेत, तर असे 2-2 पावाचं आपण तयारी करून ठेवायची कापून. हे बघा मस्त त्याला मसाला लागलेला आहे. आता ती जी आपण साईडला अंडी काढून ठेवलेत बाजूला ती यामध्ये घालून घ्यायची. थोडंसं अजून मी बटर घालते कारण थोडं ड्राय झालेलं आहे पाव. हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. हे अंडी अशी ओपन करून यामध्ये पाव ओपन करून अशी ही अंडी आपण त्यात घालून घ्यायची. आणि आता यावर आपण चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि चीज हे घालून घ्यायचे. तुम्ही चीज स्लाइस घालू शकता किंवा चीज किसून घालू शकता, क्यूब चीज. तर मी तुम्हाला दोन्हीचं दाखवते करून. इथे आता आपण कांदा घातलाय, बरोबरीने टोमॅटोही घातलाय. या स्टेजला तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो सॉसही घालू शकता, पण आम्ही टोमॅटो सॉस बरोबर म्हणजे खाताना घेतला होता. पण ज्यांना आवडत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही घालू शकता. आणि आता आपण चीज स्लाइस कापून म्हणजे 2 भाग केले आणि 2 पावांमध्ये हे घालून घेतले. तर आता असा हा आपला जो पाव आहे तो हलकासा अजून भाजून घेऊया, म्हणजे थोडा आतल्या चीज मेल्ट होईल छानपैकी. थोडंसं उलटपुलट करून आपण हा काढून घ्यायचा आहे. अतिशय टेस्टी लागतो. तुम्ही हा नक्की करून बघा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. तुम्ही असं कधी केला आहे का अंडा मसाला पाव? नसेल केला तर संडेला नक्की करून बघा. खरंच खूप टेस्टी लागतो. आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही केल्यानंतर की कसा झाला होता. तर मी इथे हे सर्व हा जो मसाला आहे तो काढून घेतला
आणि आता आपण सेकंड अजून एक तुम्हाला दाखवते कसा करायचा आहे तो. इथे पुन्हा आपण बटर घेतलेला आहे. त्यावर आता आपण पुन्हा एकदा थोडीशी हळद, थोडं तिखट आणि चिकन मसाला हे घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आणि पाव परतून घ्यायचा. असा आपला हा मसाला पाव तयार झाला की मग त्यात जी आपण अंडी मसाला करून ठेवली आहे तयार ती घालायची. आणि चीज ऐच्छिक आहे, तुम्हाला हवंय तर घाला, नाही घातलं तरीही चालतं, पण घातलं तरी छान लागतं, नाही घातलं तरी छान लागतं, कसंही. आता हा पाव ओपन करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जी अंडी ठेवलेत तयार करून ती घालून घ्यायची. यावर आता आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची. आता यावेळेला आपण चीज क्यूब किसून घालणार आहोत. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला दोन्ही स्टाईलने दाखवते. ज्याला जसं इझिली करता येईल तसं करू शकाल, म्हणून मी दोन्ही प्रकार करून दाखवले. तर इथे आपला हा सेकंड मसाला पाव पण तयार झालेला आहे. आता हा आपण बंद करून दोन्ही साईडनी भाजून घेऊया आणि सर्व चीज वगैरे खालचं सगळं काढून घ्यायचं, नाही तर आपण पुन्हा दुसरा पाव तयार करताना त्याला त्रास होतो. 2 कालत्यांशिवाय परतायचं नाही, नाहीतर मग ते निघू शकतं सगळा मसाला. तर शक्यतो 2 कालत्यांचा वापर करायचा आणि परतायचं. हे पहा, पण दिसतंय एकदम टेम्पटिंग. कसा वाटला आजचा हा मसाला पाव सांगायला तुम्ही विसरू नका. नक्की मला कमेंट करून कळवा. आणि हो, तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची रजा घ्यायची वेळ आलेली आहे आणि मी इथला सर्व मसाला म्हणजे हे जे चीज वगैरे आहे ते क्लीन करून घेते आणि आमच्या साहेबांना मी खायला देते. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.